Thank you.
भक्त महान भगवत भक्त संत असे आपले गोसावी नंदन यांचा 4 चरणांचा उत्कृष्ट असा अभंग असून त्या अभंगाद्वारे या जीविताला या जगताला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, उपदेश दिलेला आहे. हा अभंग घेण्याचा प्रयोजन म्हणजे आज म्हणजे आजचा दिवस म्हणजे ती संकष्ट चतुर्थी संध्याकाळीचा म्हटलं त्याला अभंगाने दुसरा केला जातो काय सांगू संतांचे उपकार किंवा वैष्णव संघाची सुरुवात दिवा. पण सरांनी संकष्ट चतुर्थी असल्यामुळे आपण थोडंसं गजाननाचं काय करूया, आपण स्मरण करूया. स्मरण व्हायलाच पाहिजे, कारण ज्या ज्या दिवसाला त्या त्या तिथीला विशेष महत्व असतं. बरं, देव गजानन धाई मनुजा देव गजानन धाई. गोसावी नंदन यांचा हा वेदांतावर असणारा एक ज्ञानमोदक नावाचा ग्रंथ आहे आणि त्या ग्रंथामधून त्यांनी जो अभंग केलेला आहे त्याने अनेक अभंग केलेला आहे, काही मोठा पद्य रचना केलेला आहे आणि त्यापैकी आजचा हा अभंग गुण सेवेसाठी घेतलेला आहे. सज्जनो, सेवेके सांगितले काम तेथे हुतुपणा करता कामा नाही. म्हणजे मग त्यातून पात्रता नसताना माझ्या गुरुदारांना सांगितलं की भाऊ दादा तुला अशी सेवा करायची आणि आम्ही तीर्थ सेवेसाठी उपस्थित असणारे माझे खरं म्हणजे ब्रह्ममूर्ती अनेक आहेत त्या ठिकाणी. नावं कोणाचे या ठिकाणी सगळे गुरुजन वर्ग आतमध्ये धर्माची परीक्षा पहा अंगणी गुरु महाराज आले. आमचे ब्रह्ममूर्ती सर्वोत्तर बुवा ब्रह्ममूर्ती महेश बुवा आमचे गुरुवर्य ब्रह्ममूर्ती विभूषण बाबा युवराज दादा गोकुल पाटील आणि आमचे खरं म्हणजे साथीदार आपले त्याला तुमकवले आणि परिस्थितीसाठी असणारे चतुर्वर्ग गाणाबाई सरकारच्या असणाऱ्या महाराजांनी सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होऊन मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या. देव गजानन धाई मनुजा देव गजानन धाई. सज्जनावा, वास्तविक पाहायला गेलं आपली सृष्टी भगवान गणेशाच्या कृपेने निर्मिती झाली. यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी अनेक प्रकारचे योगी निर्माण केल्या. असं म्हणतात की 84 लक्ष योनी निर्माण केल्या, 83,99,900 योनी निर्माण झाल्या. पण देवाला काही समाधान वाटे ना. प्रत्येक योनीमध्ये काहीतरी त्याला न्यूनतम दिसायला लागलं, प्रत्येक योनीमध्ये काहीतरी कमतरता वाटायला लागली. मग त्यांनी अशी एक योनी निर्माण केली देवताची काळी. हे 83,99,000 योनीमध्ये देवाने कुत्रा निर्माण केला. कुत्रा हा प्राणी निर्माण केला. देवाला वाटला हा मला आनंद देईल. तो कुत्रा धावत जाऊन पुन्हा आला आणि देवाच्या माथ्यावर त्याने उलटी काम केली. देवाला वाटला याला उगाच निर्माण केला. देवाने गाढव निर्माण केला. देवाने डुक्कर निर्माण केला. त्या डुकराने काय करावं, जो बळा सुद्धा धावत गेला गाठामध्ये दरवडायला लागला. देवाने गाढव निर्माण केला. तर गाढवाचं काम सकाळी डबा घ्यायचा, संध्याकाळी जायचा. ना आपल्या परिवाराचं देणं घेणं, ना आपल्या कुटुंबाचं देणं घेणं, ना समाजाचं देणं घेणं, ना गावाचं, ना कशाचं, ना राष्ट्राचं देणं घेणं त्याचं नको. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही असं कसं बोलता, असं प्राणी असा प्रश्न आम्ही पाहिला नाही. असा प्रश्न सुद्धा आहे म्हणजे नाथ महाराजांनी दाखवलेला आहे. भक्ती विना पशु कशाची वाढला, भक्ती विना पशु कशाची वाढला. या ठिकाणी बसलेले
जीवित वर्ग हे जगत वर्ग आहे. प्रत्येकाला अपेक्षाला असं वाटतं का प्रत्येकाला असं वाटतं माझं मंगल व्हावं, प्रत्येकाचं मंगल व्हावं असं प्रत्येकाला असं वाटतं. पण मंगल होताना दिसत नाही. बरं, मग तो लहान असो तो मोठा असो, गरीब असो का श्रीमंत असो, स्त्री असो का पुरुष असो, किंबहुना बालक असो का वृद्ध असो, पण प्रत्येकाला अपेक्षा काय आहे? बदलावी दुःख व्हावे, ऐसे कोणी भावे ना दिवे, न वांछिता दुःख पावे, हे मन संभवे स्वतंत्रता. प्रत्येकाला अपेक्षा ही मंगल करण्याची आहे. मंगल व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. पण अगदी जन्माला आल्यापासून घाटपर्यंत धडपडतोय, पण मंगल काय होत नाही. मग का मंगल होत नसावं? तर याचा अर्थ हा जो काहीतरी विसरलेला आहे, हा काहीतरी आपल्या स्वस्वरूपाला विसरलेला असावा सजन. आणि मग ही जणव आपल्या साधू संतांना येत असते. कारण प्रत्येकाचं येण्याचं प्रयोजन हे वेगवेगळ्या कार्यानिमित्त सांगितलेले आहे. ईश्वराचं येणे वेगळ्या कार्य प्रयोजनाचं आहे, साधू संतांचं येण्याचं प्रयोजन वेगळ्या कार्यास्तव आहे, तुमचा आमचा येणं सुद्धा वेगळ्या कारणास्तव आहे. ईश्वराचं येणं सगळ्यांना ज्ञात आहे. यदा यदायि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधनां विनाशाय संयुक्तां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगामध्ये जेव्हा जेव्हा अधर्म वाढू लागला तेव्हा भगवंताने अवतार झालेला आहे. म्हणून आपण देवाचा अवतार सत्ययुगामध्ये पाहू गेला आपण तर हिरण्यकश्यप नावाचा अधर्म वाढू लागला, भगवंताने नरसिंह अवतार धारण केला. देवंतक आणि नरातक नावाचा अधर्म वाढला, भगवान गणेशाने काय केला? अवतार धारण केला. त्रेतायुगामध्ये रावण रूपी अधर्म वाढू लागला, भगवंताने राघवाचा अवतार धारण केला. द्वापार युगामध्ये कंस आणि कौरव नावाचा अधर्म वाढू लागला, तर भगवंताने कृष्णाचा अवतार धारण केला. आणि कलियुगात जेव्हा थोतांड वाढली, जेव्हा अनेक नको तो व्याभिचार वाढला, तेव्हा सुद्धा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. देवाच्या येण्यामध्ये सामर्थ्य, म्हणून आपण देवाची जयंती साजरी करत असतो. साधूच्या जाण्यामध्ये सामर्थ्य आहे म्हणून साधूची पुण्यतिथी करत असतो, म्हणून पुण्यस्मरण असतं. देवाच्या येण्यास सामर्थ्य, साधूच्या जाण्यास सामर्थ्य, पण तुमच्या आणि आमच्यामध्ये न येण्यास सामर्थ्य न जाण्यास सामर्थ्य, म्हणून तुमच्या आमच्या वाट्याला आलेला आहे काव काव काव. आणि म्हणून आपल्या जे कीर्तन कुलाने धन्यवाद द्यावे त्यांना थोडे आहेत. त्यांनी असं अनेक आपले सण मस्त आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक परंपरेमध्ये अनेक सण उत्सव आहेत, महोत्सव आहेत, पण खरं म्हणजे पूर्वजांचं स्मरण व्हावं, त्यांचा आशीर्वाद लाभावा. आणि त्यासाठी हा उत्तम यांचा गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. तुका म्हणे मज घडव त्यांची सेवा कधी माझ दैवा पार नाही. आणि पितृपक्ष पंधरवडा, राजकीय पक्षामध्ये आपण जर गेलो राजकारणाच्या प्रांगणामध्ये, मागच्या आपण पाहिला 2 वर्षामध्ये या पक्षातून त्या पक्षात, कोणी या पक्षातून त्या पक्षात, कोणी कोणाचा मेळ लागत नाही. परंतु सज्जन त्यांना माहीत नसावा की आपला एकच पक्ष आहे, तो म्हणजे पितृपक्ष पंधरवडा, नाही का? सज्जन सेवेसाठी आनंद देव गजानन झाई मंजा देव गजानन झाई. मग तुम्ही आपला सांगून गेले की आपला कुठेतरी जीवित वर्ग त्याला दुःख का पत्रामध्ये पडला, तर त्यांनी जी मंगलमय होण्यासाठी जे साधनं आहेत ती मात्र सुखी निवडलेले आहेत. प्रत्येक जीवितांना सुखाचं साधन जर पाहिलं, आपलं घरदार, मुलं, संपत्ती, धन, सौंदर्य यामध्ये तो सुख आहे, त्याला समाधान मिळत नाही. आज जर पाहायला गेला समाजामध्ये वैज्ञानिक या वैज्ञानिक प्रगतीमध्ये या टेक्नॉलॉजीमध्ये सगळं काही मिळत आहे, पण समाधान नावाचा जो विषय आहे तो मात्र हरवून बसलेला आहे. ज्या ठिकाणी समाधान असतं त्या ठिकाणी आपण जात नाही, ज्या ठिकाणी मंगल होणार आहे त्या ठिकाणी जात नाही, आणि ज्या असल्याशिवाय गेल्याशिवाय राहत नाही, अशी ही जीवाची अवस्था आहे. म्हणून आपल्याला मंगल आपलं होत नाही. बरोबर, जेव्हा साधू संतांना आपल्याविषयी तणाव येते, कारण मग साधू हे वेगळ्या प्रयोजनात आलेला
असतात हित साधुनी येती शोधून आले संत आम्ही वैकुंठ वासी आलो यात आम्ही वैकुंठ वासी आलो यात कारणाची